पंचानना ऐके हनुमंता सर्वज्ञ भातृपेक्षेची आदाना या लागी शरण जाण तुझं आलो. स्वतः प्रभू रामचंद्र या ठिकाणी बोलतायत कपी कुळ पंचानना. कपीच्या कुळामधला सर्वश्रेष्ठ असणारा पंचानन म्हणजे तो राजा आहेस. राजा सिंह एखाद्या प्राणीमात्रामध्ये त्या ठिकाणी असावा तशा प्रकारचा सर्वश्रेष्ठ या ठिकाणी केवळ तू आहेस. आणि म्हणून करता तुला मी काय म्हणतो आहे तर आता म्हणजे एकच भातृभिक्षेची आदाना. भातृ म्हणजे माझा बंधू आणि माझ्या बंधूची भिक्षा मागण्यासाठी मी पात्र तुझ्या पुढे पसरतो, जोळी पसरतो. जोळी हे मारुतराया माझ्या लक्ष्मणाचं जीवदान देण्याचं काम तुझ्या हातात आहे रे. भातृभिक्षेची दाना दान दे मला, तुम्हाला दान दे. मी तुला शरण आलो मारुती, मी तुझ्या पाया पडतो रे. प्रभू रामराय बोलतात इतर बोलू द्या कोणी बोलू द्या, सामान्य वर्कड अनेक आपल्या आपल्या कामापुरती सगळी स्तुती करत असतात, गुणव गात असतात. तुझ्यासारखा तू, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. कोणी म्हणतो काहीतरी गरज असते मग म्हणतो. पण जो सर्वांचा ईश्वर सर्वश्रेष्ठ असणारा करतो करता अन्यथा करतो ज्याची शक्ती आहे. काय रामराच्या हातात नाही, काय रामराला करता येत नाही. मी दृष्टी करिता वाकुडी पाडीना ब्रह्मांडाच्या उतरली एवढं सामर्थ्याच्या प्रभूच्या हातात तो प्रभू रामराया वेळ आली त्याच्यावरती. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतोय पदर पसरतायत रामराया हे मारुतराया नको रे असं करू. मी तुला या ठिकाणी पाया पडतो. माझ्या बंधूचं भिक्षा दान माझ्या पदरामध्ये घाल हे तुझ्याच हातात आहे. म्हणून प्रभू रामराया काकुलती येऊ लागले. लक्ष्मणाचे जीवनदान तुझा भिक्षा मागू आलो जाना. सर्वथा पराड मुख न होणे बंधू जीवदान मज देई. तुला मी मागतोय कशाचं दान? तुला मी सोनं नाणं मागत नाही. तुला कुठलं रत्न माणिक मोती जग जाहीर संपत्ती मी तुला मागत नाही. मी तुला जे मागतोय ना त्या माझ्या बंधूचं जीवदान, त्याचा जी या ठिकाणी जी त्याच्यावर जी आलेली वेळ आहे आणि ते त्या ठिकाणी असणारं भिक्षाचं दान त्या ठिकाणी तुम्हाला दे. माणूस म्हणतात की बाबा मागू नये कोणाच्या पुढे, हात पसरू नये कोणाच्या पुढे, अशी वेळ येऊ नये कोणाच्या वरती. मागणाराच जिनं लाजीरवान असतं. मागणाऱ्याला खाली मान घालायला लागत असते. एखाद्या दारामध्ये जर भिक्षा जाऊन मागितली तर ती माऊली भिक्षा घेऊन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला तसंच तटस्थ उभं राहावं लागत असतं. मागणाराचं जिनं हे कमी असतं, मागणेपणा असतो त्याच्यामध्ये. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात तो खूप बरायचा प्रसिद्ध अभंग आहे बघा. काय म्हणतात त्या ठिकाणी जळो जिने लाजरवाने ऐशी अशी नारायणे उपेक्षे सर्व भिक्षा पात्र अवलंबिले. भिक्षा पात्र हातात येणं म्हणजे लाजरवानाची नाही म्हणजे. पण तिथं प्रभूने भिक्षा पात्र हातात घेतलंय एका बंधूच्या प्राणासाठी. आणि पदर पत्र मारुतराया ही भिक्षा पात्र आहे माझ्याकडं. माझं असणारं लक्ष्मणाचं जीवदान मला तू दे असं म्हणून ते प्रभू रामराया काकुळती येऊन त्या मारुतरायाच्या पुढे बोलत आहेत. लक्ष्मणे विन झालो यथा आम्हा जीवदाता कपिनाथ तू वासनाथ करावे. मारुती मी एकटा आहे रे, मी एकटा आहे. वनाच्या ठिकाणी मी एकटा आहे आणि एकटा असतो, तो अनाथ असतो. त्याला कुणाचा त्या ठिकाणी आधार नसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ते मला वाटतं शोकाच्या मध्ये एक गोवी अशी गेली बघा. ती काय गोवी होती? लक्ष्मणा ये रे ये रे डोळे उघडून मज पारे मजवरी उसला कारे माझ्या वनीच्या सांगाती. अशी ओवी पाठीमागे. मी एकटा आहे रे आणि माझ्या सोबतीला कोण असेल तर फक्त तू आलेला आहेस. पण तू आता आमच्यामध्ये नसल्यामुळे मी एकटा झालो. मी सरात होतो, तो अनाथ झालो. आणि या अनाथाला सरात करायचं काम कोणाचं असेल? माझा लक्ष्मण मला परत दिला तर मी एकटा नाही तर मी अनेक आहे पुन्हा. पण माझा लक्ष्मण नसल्यानंतर मी एकटा आहे.
आणि म्हणून वनी एकला एक मी अनाथ, लक्ष्मणे विण झालो येत माझा, लक्ष्मण नसल्यामुळे मी अनाथ झालो आणि म्हणून करता आम्हाला जीवदान दे हे मारुतराया, तुला मी शरण आलेलो आहे असं रामप्रभू बोलत आहेत. वांचलिया लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जण, पाचवा हनुमंत आपण निश्चय दान भाग माझी. मी एकला आहे, कधी मी एकला आहे? जर माझा लक्ष्मण माझ्यापासून अंतरला तर मग मी एकटाच आहे. पण माझा लक्ष्मण जर तू मला परत मिळवून दिला तर मग मी एकटा नाही. मग आम्ही लय जण आहे. कोण लय जण आहे? लक्ष्मण आल्यानंतर ते म्हणतात बघा कशी गंमत आहे वहीमध्ये, वाचविले या लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जण. लक्ष्मण वाचल्यावर आम्ही चौघ जण आहे आणि लक्ष्मण गेला तर मी एकटाच आहे. आणि मग ह्यांची नावं कशासाठी घेतली? ते म्हणतात लक्ष्मण वाचल्यानंतर आम्ही चौघ जण आहे. आणि तुला सांगू का, खरंच चौघ जण नाही तर मग आम्ही 5 जण आहे. लक्ष्मण वाचला तर आम्ही 5 जण आहे. माणूस राहिला वाटलं हे 5 जण कोणाला म्हणतोय? हे तर चौघ आहेत. ऐकून आहे मी त्याला तिकडे 2 बंधू आहेत तर हा लक्ष्मण मृत्यू शय्येवर पडलेला आहे. हा वाचल्यानंतर हे चौघ होतात, गोष्ट खरी आहे म्हणले, पण हा पुढे तर 5 म्हणतोय म्हणले. अरे 5 म्हणजे मारुतराया 5वा हनुमंत आपण. हनुमंता तू जर त्याला वाचवत तर तू ही आमचा बंधूच आहे. निश्चितपणानं तुला मी भाग देतो. तुला मी शपथपूर्वक सांगतो की हनुमंता मी तुला 5वा माझा भाऊच समजेन. माझा तू मग भाऊच आहे म्हणजे माझा तू. म्हणून ओवी कशी आहे, 5वा हनुमंत आपण निश्चय जाण भाग माझी. मी प्रतिज्ञापूर्वक तुला सांगतो की मग आपण 5 जण आहे. लक्ष्मण नसला तर मग काहीच नाही. लक्ष्मण असला तर आपण 5 जण आहे. आणि मग 5 जण भाऊ असल्यानंतर मग कोणाचं काय चालतंय? 5 म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? 5 असल्यानंतर काय पॉवर असते, काय ताकद असते? रामराया सांगतायत, वाचा बरं. 5 मिळता एके ठाई, रणी युद्धाचा पाडा काही, रावणाचे भय नाही, घाई ठाई निमेल. गमतीशीर वावे येतात, पण 1-4-5 वावे येतं. त्याच्यावरती म्हणजे अनेक प्रकारानं म्हणजे चर्चा होते, नेहमीची करते. कोण ह्या वाव्याचा कसा अर्थ लावेल त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न असतो आणि तो भाव तिथे त्या ठिकाणी होता. तुमचा भाव काय, माझा भाव काय, इतरांचा भाव काय, प्रत्येक ह्या वाव्याला वेगळा भाव काढते आणि काढणं सहज अपेक्षित आहे. आणि म्हणून इथं सांगितलं मारुती 5 जण आपण होतोय म्हणजे जर लक्ष्मणाला तू वाचवलं तर आपण 5 जण आहे. आणि आपण 5 ज्या वेळेला असू त्यावेळेला ह्या जगामध्ये आपल्याला हरवण्याची शक्ती या जगामध्ये कोणाकडे नसणार आहे. कारण 5 जण होते, 5 जण असल्यावर ह्याचे काय कारण नाही. जर ती 5 एके ठाई जर आली तर कुठलं रणांगण, अरे कुणाचा रावण की झाडके पत्ते, रावणाचे भय नाही, गाई ठाई नेमेल. एका झटक्यात म्हणजे त्याची त्या ठिकाणी राख रांगोळी होईल. एकाच घायल त्या ठिकाणी तो ठाई नेमेल म्हणजे मरेल. आणि मग कोण आपल्याला या ठिकाणी, आपणच सर्व काही आहोत. अशा प्रकारची स्थिती आपली होईल. म्हणून इथं तू असायला पाहिजे आणि तू हे कार्य करायला पाहिजे. मग हे निश्चित होतंय असं त्या ठिकाणी सांगू लागले. ह्याची नवल सांगू काय, 5ही एक झाले हो पाहे, साधो शके महत्कार्य सत्वनावे सांगेन. आता चांगले ऐकणारे ज्यांना ऐकायची होती गेली जेवायला, त्या बाबीच्या ऐकायच्या होत्या ना, आणि ज्यांना सांगायच्या होत्या म्हणून सरांनी टास्क केला त्यांना ह्या 5पेक्षा हे 5 गोडवारे घोडले. तिथं पंचपक्वान्न आहेत ना आता, ह्या 5पेक्षा ते 5 बरे. चला आपल्या भाग्यात आहे आपण सगळेजण मिळून ह्या बाबाचा विचार करू बरं का. आपण एवढे उरलेले आणि हे 5 आहे ते पुढे बसलेले.
आपणच म्हणून एवढ्या विचारात कारण ह्या ओव्या लक्ष्मण शक्तीत गडग्यातच असते त्या येणं आली पोरगी आली पोरीची जाऊ आली सगळी शक्तीला येते नातेवाईक आणि आपण त्यांना चहा पाणी करण्यात असतो त्यावेळेला हा अध्याय असतो. पण आज आपल्याला निवांत चिंतन करायला वेळ आहे. काय म्हणतात रामराया लक्ष द्या. हेच नवल सांगू काही पाच एकच आहे बाई मारुतराया. तुला सांगू का जर पाच व्यक्ती पाच माणसं पाच गोष्टी कुठल्याही एकत्र त्या आल्या तर त्या पाचाला हरवण्याचं सामर्थ्य 7 सुद्धा नसतं. त्या पाचाला हरवण्याचं सामर्थ्य 100 सुद्धा नव्हतं. 5 हरले का पांडव का एक होते ना तिकडे 101 होते आणि इकडे 5 होते. विजय कोणाचा झाला 5चा झाला. आबा विजय 5चा झाला. हेच नवल सांगू काही 5 ही एक झाले हो पाही साधू शके महत् कार्य सहज अन्वय सांगणार रामप्रभू म्हणतात. मारुतराया तुला सांगू का 5ची ताकद काय असते ते साधू शके महत् कार्य. महत् कार्य म्हणजे काय जे अलौकिक असतं त्याला महत् कार्य म्हणतात. महत् कार्य म्हणजे काय महत् कार्य या जगामध्ये आता जर काय असेल तुमच्या आमच्या तर दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे महत् कार्य आहे. म्हणजेच काय मोक्ष. मोक्ष प्राप्त करून घेणं ही काय म्हणते महत् कार्य आहे. हे सगळ्यात मोठं कार्य जगामध्ये जर काय असेल तर हे म्हणजे मोक्ष आपल्याला मोक्षप्रत आपण पोचणं किंवा मोक्ष आपल्याला करणं किंवा या देहावरची आसक्ती नसणं पूर्ण मुक्त अवस्थेला पोचणं ह्याला म्हणायचं मोक्ष. आणि हे खरं जीवनातलं महत् कार्य आहे. आणि हे महत् कार्य प्राप्त करण्यासाठी काय असावं लागतं तर ह्या 5ची एकात्मता असावी लागते. कोणत्या 5ची एकात्मता असावी लागते ते 5 कोण आहेत काय नाव आहे त्या 5ची. त्या 5चं नाव आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. हे पंचमहाभूत आहेत. आणि ह्या पंचमहाभूतापासून हे शरीर आपलं निर्माण झालं आहे. भूता 5चा मेळा हे 5पासून निर्माण झालेलं शरीर आहे. ह्या शरीरातून ज्या साध्यापर्यंत पोहोचायच्या ज्या महत् कार्याला पोहोचायचं आहे त्याची जी साधना आहे त्याचं जी नियोजनबद्ध त्या मोक्षापर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी लागणारी जी साधना आहे साध्यापर्यंत पोहोचण्याची ती साधना जर नीट आपल्याला हे करता आली साधता आली तर आपण महत् कार्य गाठू शकतो. प्रभू रामराया मारुतरायाला म्हणतात मारुतराया तू जर ही गोष्टीसाठी आम्हाला सहकार्य केलं तर आपण त्या महत् कार्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे कुठं मोक्षापर्यंत जाऊ शकतो आणि आपण त्याला कवळू शकतो आणि आपण आत्यंतिक दुःखाचा नाश करू शकतो आणि परमानंदाची प्राप्ती करून घेऊ शकतो. हेच जीवनातलं अंतिम ध्येय आहे आणि हाच खरा मोक्ष आहे. आणि म्हणून हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागत असतं ती आता मोर्चा ओवीला नीट समजून घ्यायचं. होता 5चा एक मेळा विरे 5 भूतांचा गोळा 5 इंद्रियांचा पळा एक हेळा भस्म होया. 2 पद्धतीने ह्या ओव्याचा विचार येतो. एक मोक्ष प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं ते 5 एक झाल्यानंतर आपण मोक्षापर्यंत कसं जातो कसा आपला प्रवास होतो आपल्याला तो मोक्ष कसा अलगद प्राप्त होतो किंवा सहज प्राप्त होतो ही एक रस्ता आहे. आणि दुसरा रस्ता व्यावहारिक दृष्ट्या कसा आहे 5 व्यक्ती 5 श्रेष्ठत्व एका ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी एक मजबूतीकरण दृढीकरण त्या ठिकाणी निर्माण होतं. तिथे इतर शक्तीचं कुणाच्या ठिकाणी काय चालू शकत असा एक भाग आहे. आता इथं जी एक भाग सांगितला आहे ती आपल्या बाबांनी या ठिकाणी ते चिंतन करून जे अयोध्या कांडातला पहिला अध्याय बघायचा. अयोध्या कांडातला पहिल्या अध्यायामध्ये 20 ओवीच्या पुढे 30 ओवीच्या आसपास एक ओवी येते. त्या ठिकाणी काय येते तर आत्मप्रबोध तो लक्ष्मण भावार्थ तो भरत जाण निज निर्धारितो शत्रुघ्न आत्मप्रबोध पूर्ण श्रीराम अशी ओवी येते. का बरं तशी ओवी आली तर हे राम हे तत्व आहे. म्हणजे राम म्हणजेच एक राम म्हणजेच लक्ष्मण आहे म्हणजेच भरत आहे आणि म्हणजेच शत्रुघ्न आहे. हे सगळं मिळूनच राम आहे. हे वेगळे नाहीत. हे त्यातलाच एक भाग आहे. कसा आहे त्यातलाच एक भाग आहे तर ते म्हणतात आत्मप्रबोध तो लक्ष्मण. एकदा का तुम्हाला या देहाचं ज्ञान झालं आपल्या स्वतःच्या देहाचं
की हा देह देह नव्हे हा चिखल ओला. तुकोबराय हा देह म्हणजे काय, एक अस्थि मांस गोळा त्वचा कातडी हे सगळं म्हणून एक काही मूस तयार केली आहे आणि त्याला आपला आकार दिला आहे. कुंभारानं गाडगे तयार केले. तसं आहे आपलं सगळं. असं ज्ञान झालं की देहावरली आसक्ती सुटते. आत्मप्रबोध तो लक्ष्मण आहे आणि भावार्थ तो भरताय आणि निजधैर्य त्या ठिकाणी म्हणजे आत्मप्रबोध असावा लागतो, भावार्थ असावा लागतो, निजधैर्य असावं लागतं. आणि आनंद विग्रह पूर्ण श्रीराम म्हणजे काय, आनंद म्हणजेच ब्रह्म, आनंद म्हणजेच परमात्मा, आनंद म्हणजेच जे देवाचा एक सर्वश्रेष्ठ असणारे ते तत्व आहे आणि ते म्हणजे राम आहे. आणि त्या राम तत्वामध्ये ही नुसती नावाला नाव आहे ती लक्ष्मण. हे लक्ष्मण वेगळा नाहीच आहे, भरत वेगळा नाहीच आहे, शत्रुघ्न वेगळा नाही. हे सगळे हे सगळे मिळून राम आहे. हो, हे सगळे मिळून राम आहे. बैलगाडीला हात लावला, गाडी कुठं आहे तर ती म्हणला ही काय गाडी, बोट ठेवून दाखव म्हणजे त्यानं बोट ठेवलं आणि सांगितलं ही काही पाटली आहे, म्हणले हे कुठलं आहे, ही ढकली आहे, ही दांडी आहे, ही शिवळ आहे, ही आकरी आहे आणि गाडी कुठं आहे, ही सगळी मिळून गाडी आहे. तसं या ठिकाणी भरत शत्रुघ्न हे जे सगळं तुम्ही सांगताय ना, हे सगळं राम हेच एक तत्व आणि हाच एक राम आहे. पण ह्याच्यातलं जर एखादं निकळलं तर पुन्हा गाडी म्हणजे नावालाच राहते ना. म्हणजे ते सगळं मिळून गाडी आहे. ती गाडी चाक असल्याशिवाय आखरी हे सगळं असल्याशिवाय चालू शकत नाही ना. तसं या चारीतला लक्ष्मण वजा केला तर ही निकामी ठरते, सगळीच निकामी ठरते ती. त्यातला भरत काढा, शत्रुघ्न काढा, त्यातला कोणी काढा, निकामी ठरते ती. ज्या वेळेला ही सगळी आहेत ही चार आणि ह्या चारचा आधार कुठला असणार, ही सगळीच बैलगाडी आहे. ही सगळी बैलगाडी आहे पण त्या चाकाला त्याला कुणीच नाही. ती बैलगाडी असून बी काय पण त्याला ती कुणी असावं लागते, कुणी बारकुशी 2 रुपयाची कुणी असते ती, तर ती बैलगाडी ती कुणी काढून टाकली तर ती गाडी निघून पडते. त्या ठिकाणी ती कुणी महत्वाची असते. तशी ही बैलगाडी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही एक हे झालं. पण ह्याला चालवण्याची जी शक्ती आहे, प्रेरणा देण्याची शक्ती आहे, ती 5वी शक्ती आहे, ती म्हणजे मारुती तू आहेस. इथं सांगितलं आत्मप्रबोध तो लक्ष्मण, भावार्थ तो भरत जाणं, निजधैर्य तो शत्रुघ्न, आनंद विग्रह पूर्ण श्रीराम हे एकच आहे. आणि हे सगळं एक आहे त्याच्यात ही अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून ज्या वेळेला ही 5 एक झाले, कोणते 5 इंद्रियाचा पाळा म्हणजे 5 इंद्रिय म्हणजे हे इंद्रिय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय झाले, 5 विषय झाले. आता 5 ज्ञानेंद्रिय डोळा कान नाक त्वचा हे 5 ज्ञानेंद्रिय झाली आणि 5 कर्म इंद्रिय झाली आणि 5 काय झालं आता भूत झाली, पंचमहाभूत झाली. म्हणजे होता 5चा मेळा, ह्या 5चा मेळ झाला, मग हा मेळ झाला, हे इंद्रियाचा पाळा जमा झाला, हे सगळं भस्म होतंय. कधी भस्म होतंय तर ज्या वेळेला हा देह नसून ह्या नाव आहे, आपण ह्याला देहधारी म्हणतो. वास्तविक पाहता हे जी सगळी तयार झालेलं जे हे एकूण हे निर्माण केलेलं जे तत्व आहे, हा जो देह आहे त्याला जे आपण मी मानलेला आहे, ह्याच्यावर जे आपलं तादात्म्य आहे, हे तादात्म्य जर नाहीच झालं तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारने अडकायचं काय राहत नाही. हे वेगळंच आहे सगळं. पण ह्या गोष्टी सगळ्या जाणल्यानंतर आहे त्या. म्हणून या ठिकाणी हे 5चा मेळ झाला आणि ह्याच्यावरलं अस्तित्व नाहीस झालं तर हे एका क्षणात भस्म होत आहे, म्हणजे विरून जात आहे. इथं काय शिल्लक राहत नाही. काय शिल्लक राहत म्हणजे काय तर या देहाचा बाध होतो आणि देहाचा बाध म्हणजे काय होतो तर मोक्षाची प्राप्ती होते, दुःखाची निवृत्ती होते आणि आनंदाची प्राप्ती होती. कशाने घडलं तर तुझ्यामुळे हे घडणार आहे. ही आध्यात्मिक बाजू हे रूपक केलं हे करतं. पण वास्तविक पाहता हे तू जर हे केलं तर मग सगळा भरत शत्रुघ्न तू मी आपण मिळून 5 होणार आहोत. आणि म्हणून करता ह्याला गरज आहे आता सध्याला तर ती तुझी आहे बाबा. आणि म्हणून तू या ठिकाणी आम्हाला हे सहकार्य जर केलं तर ह्या गोष्टीतून आपण मुक्त होऊ आणि आपण यशस्वी होऊ आणि महत्कार्य नावाचा जो मोक्ष आहे तो मोक्ष आपल्याला प्राप्त होईल. असं रामराया मारुतरायाच्या पुढे म्हणतात. एवढे मोठे रामरायातून एवढ्या असणाऱ्या दासाला म्हणजे एका सेवकाच्या पुढे पदर पसरून ही गोष्ट त्याला सांगतात की तुझ्यामुळे एवढं घडणार आहे. हे पंचविषयांची विषय स्थिती एके निमिषार्थ भस्मावती विषयी शोभेची शक्ती जय पंचई मिळती एकत्र. 5 विषयाची विषय
स्थिती एका निमिषात भस्म होते. म्हणजे 5 विषय जे आहेत ना, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे 5 विषय काय करतात? 5 विषय त्या प्राण्याला 5 बाजूला नेतात. डोळ्याला रूप आवडतं, त्वचेला मृदू खाली बसण्यापेक्षा गादीवर बसणं बरं वाटतं. म्हणजे त्वचेला स्पर्श विषय आवडतो, नाकाला सुगंध घेणं आवडतं, काय झालं जिभेला गोड आवडतं. ताट सगळं बांधलं पण काय गोड दिसत नाही म्हणायचं, काय गोड आवडतं. म्हणजे रसना रातरी आवडली, तिला त्या ठिकाणी गोड आवडतं. तसं हे 5 इंद्रियाचं 5 विषय आहेत. ह्या विषयामध्ये हा जीव अडकतो आणि नाशाला जातो. हेच विषय ज्यांना अंकित घेतले म्हणजे त्याच्यावर विजय मिळवला, आपल्याशी करून घेतले, तर कळतं काय? 5 विषयाची विषय स्थिती एका निमिषात भस्म होती. ह्याच्यावर जर शक्ती ह्याचं दमन केलं तर ही सगळंच आपल्या हातात येतं. आणि मग त्याच्या हिशोबे चित शक्ती म्हणजे ईश्वरी तत्व हे आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे ते प्राप्त व्हायचं नाही हितच असतं, पण मग काय वाटतं? अहम ब्रह्माचार, मीच तो, मी वासुदेव तत्वता, मीच आहे ना, हाच मीच ब्रह्म आहे, अशी स्थिती त्याला प्राप्त होते. आणि म्हणून त्याला म्हणलंय मग ह्या देहाचा निराश झाला आणि मग राहिलं काय? चित शक्ती राहिली, म्हणजे नुसती शक्ती राहिली. ही कशानं घडलं? 5 एकत्रित आल्यानं घडतंय. म्हणून तुला म्हणतो 5 एकत्र येण्यासाठी आम्ही 4 अपूर्ण आहे, तुझी गरज आम्हाला आहे. इतस्ता विचरती जन ते समयती पंचप्राण चलन सांडोनी आपण निश्चल जाण स्वय होत. ही ओवी योगावरीची बरं का. इतस्तता विचरती जाण, हे साम्य येते पंचप्राण, म्हणजे पंचप्राण आहेत आपल्या शरीरामध्ये आणि ज्याच्या त्याला कार्य नेमून दिले. जो या ठिकाणी एक वायू पंचप्राण सांगितलं ना, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. जे प्राण आहे तो नाकामध्ये आपला श्वासोश्वास चालतो. आला श्वास, गेला श्वास, देवा तुझं रे तंत्र, अरे जगन मरण, एका श्वासात अंतर, श्वास येतून श्वास जातो, त्याला एक प्राण म्हणलंय, मुख्य प्राण आहे. दुसरा प्राण कुठला आहे? प्राण आपान नावाचा प्राण, म्हणजे आपण अन्न खाल्लेलं जे आहे सगळं त्याला खाली ढकलण्याचं काम करतो, त्याला आपान वायू म्हणलंय. आपान वायू म्हणजे विसर्जन करतो मलमूत्राचं, त्याला आपान वायू म्हणलंय. तिसरा प्राण कुठला? प्राण आपान. व्यान नावाचा जो वायू आहे तो रक्ताभिसरण क्रिया करतो, शरीरामध्ये खाली वरी सगळीकडे रक्त फिरवणं हे ते काम करतो. उदान नावाचा वायू कंठामध्ये राहतो आणि समान नावाचा वायू नाभिस्थानी राहतो आणि ती खाल्लेलं अन्न पचवतो आणि पचवून त्या ठिकाणी खाली टाकतो. त्याच्या खालचा प्राण त्याचं कार्य त्या ठिकाणी. असे 5 ठिकाणी नेमलेले पंचप्राण इतस्तता वितरले, म्हणजे हे वेगळे राहिलेले आहेत, सगळे वेगळे पण एका शरीरात आहेत. एका शरीरात राहून तो त्याला म्हणलंय, काय म्हणलंय त्याला? इतस्तता विचरती जाणं, ते साम्य येते. ही जर साम्य दशेला आले म्हणजे आपल्या आपल्या ठिकाणी जर नीट राहिले, चलन सांडवणे आपण चलन निश्चल जाणं सोय होते. चलन सांडवण म्हणजे तिकडं तिकडं न जाता आपल्या आपल्या कार्याच्या ठिकाणी जर हे मग्न असले तर ते शरीर ठीक असतं. ह्याच्यातल्याने जर काही गडबड केली एका प्राणानं तर 4गाचाही तो उपयोग होत नाही. हे 5 ठीक पाहिजेत, 5 ठीक, त्याची प्रकृती ठीक. यातलं एक बिघडलं की जाऊन तिथं उतारा पडतोय पुन्हा डॉक्टरच्या पुढे. म्हणून ह्या पंचप्राणाची गरज आहे आणि ह्या पंचप्राणावर जय मिळवण्यासाठी योगाची गरज आहे. आणि त्या योगामध्ये जाऊन मग हे त्याचं जे कार्य आहे ते प्राणायामाच्या द्वारे, मग ती अनुलोम असेल, पुन्हा त्या ठिकाणी म्हणजे अनेक प्रकारच्या ठिकाणी म्हणजे त्या क्रिया आहेत सगळ्या जाऊ द्या, तर त्या ठिकाणी ते ठीक आणि त्यांच्यावर संयमन करणं, आगाऊपणा करणं, लवटणीवर आणणं, आळशाला कार्यप्रवृत्त करणं, हे काम प्राणाचं ज्याला करता येतं त्याला योगी असं म्हणतात. आणि असं ज्यांना जमतं तो धष्ट पुष्ट मजबूत त्या ठिकाणी असतो, त्याचं मन सदृढ असतं, त्याचं शरीर सदृढ असतं, कुठल्याच प्रवाची आवश्यकता नसते. तसं आपल्यात काय झालंय, आपला लक्ष्मण पडलाय आणि आपण 4 काय कामाचं आहे? हा जर उठला तर सगळीच कामाला लागते, म्हणून ह्याला उठवणं गरजेचं आहे. म्हणून चलन निश्चल जाणं सोय होती. अशा तऱ्हेचं प्राणाची क्रिया जर साम्य दशेला आली, समानतेला आली तर मग काय कुठली अडचण भासत नाही. असं रामप्रभू मारुतरायाला म्हणतात, असा माझा भाव सांगतोय. चला. एके उरल्या
हे पंचप्राणाला तुम्ही म्हणतात मग ह्याला कोणी कोणाला आवरायचं आहे, ह्यातला मुख्य कोण आहे बघा लागेल की. हे आता म्हणजे ह्यातला कोण मोठा कोण बारका कोण कनिष्ठ धाकटा थोरला काही त्रास असेल की या प्राणामध्ये. पंचप्राण आहे म्हणल्यानंतर आणि बघा की आपल्या सुद्धा घरात आपल्या घरातलं सगळं एखादा माणूस जातो ना त्याला एक प्राण जागा सोडतो बरं का. डोळा असतात, नातू आलेला असतो, पोरगी आलेली असती, डोळ्याची म्हातारी बघितली असती, पण तिला दिसत नाही ते आलेलं मोठं का. त्या डोळ्यातला जो प्राण आहे त्यानं आपलं अस्तित्व काढून घेतलं असतं. ते नुसतं नावाला डोळा असतं, त्या डोळ्यात प्राण नसतो, डोळ्यातला प्राण जातो. पुन्हा जिभेवरला प्राण ह्याच्यातला जातो, जे बोलणं जी क्रिया जी वाचा क्रिया करते, जे वाचन आपण बोलतो त्याचं बोलणं बंद पडतं, पुन्हा मूग बडबड करतं, पण आवाज उमटत नाही पुन्हा बाहेर. तसं 5 ठिकाणी राहणारे प्राण आहेत. त्यातला एक प्राण गेला की दुसरा निघायलाच लागतो, ती सुद्धा पुन्हा ती थांबत नसतो. दुसरा निघतो, तिसरा निघतो, चौथा निघतो आणि 5वा निघाला म्हणलं की करा फोन चालू झालं पण आपलं सगळं. हे अशी गडबड होती. म्हणून ह्या 5तला एक बी जाऊन भागत नाही. लय मोठा घोटाळा आहे. हे 5च्या 5 असली तरच मेळ लागतोय. मग हे 5चे 5 मेळ ठेवून इथं काय सांगितलंय, एकानं ह्या चौघाला आवरावं लागतंय, ते एकानं ह्या चौघाला आवरावं लागतंय. मग ती एक कोणचं आहे, त्याचं काय नाव आहे, तर त्याचं नाव आहे म्हणजे एक म्हणजे अंतकरण. हे अंतकरण आहे आणि या अंतकरणाच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 आहेत. ह्या मन बुद्धी चित्त अहंकार कुठं राहतात, तर अंतकरणाच्या ठिकाणी राहतात. मग ते अंतकरण ह्या चौघाला आवडतं, एक आवरल्या चौघास. मग काय होतं, होय 5ची एक मुस मुठ जाहीत आहे. आता काय कमी आहे म्हणले, उठलं हो सकाळी चहा प्यायला म्हणतो, हा झालं कामाला लागला होता ते. एक आवरल्या चौघास, होय 5ची एक मुस. मग ह्या 5ची जर मूस झाली म्हणजे आता अंतकरणाच्या ठिकाणी ही मूस कोणची आहे, अहंकार सुद्धा लागतोय. अहंकार नसला तर मग काय नाही, आपल्या बोलत नाही मी. हा अहम ब्रह्मास्मी हा अहंकार पाहिजे. हो होय की, अहम ब्रह्म म्हणजे मीच ब्रह्म आहे ना, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानाम ब्रह्म हे पाहिजे आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून इथं सांगितलंय एक आवरल्याचा ह्यानं आवरलं तर मग या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकार ह्यातलं म्हणजे कोणी गेलं तर काय म्हणजे ह्यातलं चांगला प्रश्नच येत नाही. म्हणून हे मजबूत पाहिजे आणि हे अंतकरण कोण असेल तर तू आहेस. म्हणून करता तुझी आम्हाला गरज आहे. जिनोनी जीव शिवापदी स्वस्वरूप अनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंचैक भावी पदायचे मागची ववी कोणी वाचायची. हा मी म्हणतो की 5ची कळी काळात हनोलता कायसा काळ नियंता ब्रह्मसायुजता हातात चढवे. हे 5 एक झाल्यानंतर जे सामर्थ्य प्राप्त होतंय, कुठलं सामर्थ्य प्राप्त होतंय, ह्याची एक आत्मता. एक आत्मता म्हणजे संपूर्ण सत्ताधीश झाला ह्याच्यावर. इथं ताकद नाही कोणाची, हिंमत नाही कोणाची, कुणाची कळी काळाची. कळी म्हणजे कळी काळ म्हणजे कोण, यमन दमन हे. अरे कोण खातो त्याला, मरण माझे मरून गेले मज केले अमर. कोण खातो त्या कळी काळाला, कळी काळाच्या माथा देव पाय. ही ताकद त्याच्यामध्ये निर्माण होती कधी, 5ची एक आत्मता कळी काळा ते हनुलाता. काय काळ नियंता, तो काळ नियंता कुणाला, जगाला. त्यांना नियम घालून देतो, त्यांना काय करायला होतो, तू हे करतो हे कर. हा ते आमच्याकडे चालत नाही म्हणत असलं ती त्यांना. मग आमच्यापाशी काय ब्रह्म सायुज्यात हाताचढे म्हणजे मोक्षाची प्राप्ती हो, बाकीचं काय घ्यायचं काम नाही. बरोबर आहे ना महाराज. मोक्ष प्राप्त झाला ना, आता काय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली. अद्वैत अवस्था. अद्वैत म्हणजे काय शिल्लक, म्हणजे आपणच त्या ठिकाणी सर्व ठिकाणी एकच आहे, पण अशी स्थिती होती नव, मीच आहे अशी स्थिती होती. मी वासुदेव तत्वता, हीच अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणून करता इथं गरज आहे की तुझी, आणि म्हणून तुला या ठिकाणी मी शरण आलेलो आहे. जिनोनी जीव शिवापदी स्वस्वरूप अनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंचैक्य भावी
जनोनी, जनोनी म्हणजे जिंकोनी, जनोनिया. काय जनोनिया? जीव शिव पदवी. आता जीव पदवी जनोनी म्हणल्यावर चाललं असतं की, पण शिव पदवी जनोनी म्हणलं ती कशी काय जिंकता येते हो? घोटाळा नाही वाटतंय, पण ही घोटाळा नाही, आपल्या करण्यात घोटाळा आहे. आपण या ठिकाणी हा जो जीव आहे हा जीव म्हणतो, पण जीव आणि शिव काय? जीव शिव हे एकच आहे. यांना जिंकायचं सामर्थ्य कशामध्ये असेल? याच्यातून मुक्त होण्याचं सामर्थ्य कशामध्ये असेल? तर ते आहे स्वस्वरूप स्वय अनुभवी. आपण आपल्याला जाणलं पाहिजे तू कोण आहेस ती. आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आपण कोण आहोत. आता अहम ब्रह्मास्मी, तो मीच आहे, अशी स्थिती त्याची झालेली असली पाहिजे. हे पूर्ण ब्रह्मत्व, नुसतं ब्रह्मत्व नाही. नुसतं ब्रह्मत्व आहे की जसं आपण म्हणतो नाही अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान, पण तिचं काय सांगितलं आता शेवटच्या तरंगात? दृढ अपरोक्ष ज्ञान. हो, नुसतं अपरोक्ष नाही, दृढ अपरोक्ष ज्ञान. तसं नुसतं इथं काय म्हणलंय? ब्रह्मत्व ठसावे नाही, पूर्ण ब्रह्मत्वे. म्हणजे कोण आहे? मीच ते तत्व आहे, मीच आहे अशी स्थिती. मी वासुदेव तत्वता ह्या स्थितीला पोहोचणं आहे. हे कशानं मिळतं? तर पंच ऐक्य भावी पदांशे. हे ज्या वेळेला पाच एकत्र येतात, एका जीवानं राहतात, एका जीवानं नांदतात, त्यावेळेला ह्या सर्वस्वावर विजय संपादन हे करतात. ह्याला म्हणायचं जिनोनी जीव शिव पदवी. जीवही जीव जिंकला आणि शिवही जिंकला. शिव म्हणजे काय वेगळं नाही हो, ही सगळं आपल्या ह्याच्यात लागलेलं आहे. जीव तरी काय आणि शिव तरी काय? जीव शिव पदवी ही सगळं त्या ठिकाणी जिंकता येतं. हे सामर्थ्य एका ज्ञानामध्ये आहे, एका ह्याच्यामध्ये आहे. म्हणून करता हे सगळं आता सध्याला तुझ्या हातात आहे. तू जर हे सगळं करून दिलं, हे जर सगळं, तर एवढं सगळं करतंय आणि पूर्ण ब्रह्मत्व अंगाला प्राप्त होतं, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. असा या ठिकाणची अनुभूती आहे. रामप्रभू मारुतरायाचं निमित्त करून आपल्या साधकांना सांगतायत. या लागी गा कपी नंदना, शीघ्र करुणी प्रयाणा, वांसवी बंधू लक्ष्मणा, बहु प्रतारणा काय बोलू. या लागी का कपिरंद्रा हे मारुतराया शीघ्र करुणी. हा, आता विलंब नको, आता विलंब नको. झाले बघा, उठा पटा 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 पण मोकळे असतील ती. हा, आता विलंब करायचं नाही. वासवी बंधू लक्ष्मणा बहु प्रतारणा. आता काय बोलू रे तुला? म्हणजे उठ 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 करू नका. चाल चल उठ, वाज लवकर. ऐसे श्री रामाचे उत्तर, तैसेची जुत्पत्ती समग्र, ऐकून आला रे कपिंद्र, काय उत्तर बोलत श्रीराम जय राम राम. ऐसे बोलत प्रभू रामराजे हे बोल ऐकलं. मारुतराया त्या ठिकाणी तयार झाले. आनंद मारुतरायाला झाला आणि काय रामरायाला मारुतराया बोलू लागले. खूप सुंदर सेवा, खूप